नवीन दिवस, नवीन सुरुवात, नवीन रस्ते, नवीन डोंगर आणि नवीन एपिसोड आपल्या लद्दाख सिरीजचा. तर मित्रांनो, आपल्या संपूर्ण भारत यात्रेमधील लद्दाख सिरीजचा 4थ्या भागामध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही आता लद्दाखमध्ये आणि लद्दाखमध्ये नाही मला तहान लागली आणि माझ्याकडचं सगळं पाणी संपलं. हे पाहू शकताय पाणी हे कसं. जिथं गाव येतंय ना तिथे एकदम सुंदर अशी हिरवळ दिसते, पाहू शकताय. ही एका जागेवर नाहीये, सगळीकडे लद्दाखमध्ये इंडस रिव्हर आणि जांस्कर रिव्हर या दोन नद्यांचा इथं संगम होतोय. आणि मित्रांनो, ते लद्दाखमध्ये आलेले आपण पाहू शकताय चुंबकीय क्षेत्र. तर मित्रांनो, या चुंबकीय क्षेत्राची वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो 11,123 फुटावर आहे. मित्रांनो, तर मी आता मॅग्नेटिक झोनमध्ये आलोय लद्दाखमध्ये आणि तिकडं पाहताय चढ दिसतोय तिकडं. आणि आता इथं बघू गाडी जाते का काय. तर मी आता बघा गाडीचं सगळं हात वगैरे सोडून दिलंय. तर ह्या गुरुद्वाराचं दर्शन केल्यानंतर तुमची लद्दाख ट्रिप नाही निर्विघ्न म्हणजे कोणतेही विघ्न येत नाही, सक्सेसफुली पार होते. तर मित्रांनो, ह्या गुरुद्वाराला पत्थर साफ गुरुद्वारा का म्हणतात. मित्रांनो, तर बर्फाचे डोंगर दिसायला लागले, पाहू शकताय. मित्रांनो, तर का थांबवतोय तिथं काही कळलं नाही. मित्रांनो, तर चुकीचं काम चालू केलंय, इथं पैसे लुटायचं काम चालू केलंय. मित्रांनो, तर पाहू शकताय बोर्ड वेलकम टू लेह. तर मित्रांनो, आपण लेहला फायनली पोहोचलेलो आहे. मित्रांनो, तर लद्दाखमध्ये मिसळ खातोय, पाहू शकता अशा प्रकारची मिसळ आहे. लद्दाखमध्ये मिसळ भेटली खायला भाऊ, दिल गार्डन झालं, खुश झालो मी. मित्रांनो, तर गाडीला काही ते प्रॉब्लेम झालाय, आपण लेह लद्दाखला आल्यावर. भाऊ बाई क्या हुआ है. कार्बोरेटर सेटिंग करना पड़ेगा सर. कार्बोरेटर सेटिंग करना पड़ेगा क्या. स्पार्किंग प्लग चेक करना पड़ेगा. मित्रांनो, ह्याच ठिकाणी 3 इडियट पिक्चरची शूटिंग झाली होती. मित्रांनो, सोनम वांगचू सरांवर झालेला पिक्चर 3 इडियट पिक्चरची शूटिंग इथे झाली होती. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रा. त्यातील दिवस आहे 77वा. तर 77व्या दिवशी आपण काल नाही 76व्या दिवशीचा मुक्काम एका आर्मी कॅम्पमध्ये केला होता, म्हणजे BRO बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या कॅम्पमध्ये केला होता. तर इथं आपण थांबलो होतो. आपले 2 भाऊ होते, त्या भावांनी आपली व्यवस्था केली. जे सचिन संदीप काळे सर होते, त्या सरांनी इथं फोन लावून दिला होता, त्यामुळे इथं राहण्याची व्यवस्था झाली. तर चला जाऊया पुढच्या प्रवासाला. आपला भाऊ आलेले इथंच आले, भाऊ दोन्ही बी. मित्रांनो, तर काल रात्री राहण्याची सोय अशी झाली होती. आपल्या इथले 2 भाऊ आहेत, एक भावाची फॅमिली आणि दुसरा भाऊ ला सेपरेट ही म्हणजे मेडिकल ऑफिसर आहे तो, त्यामुळे तिथं त्याची राहायची सोय येतात. भावाने इथं आपल्याला राहायची सोय केली होती. हे सगळे एवढे भाऊ होते त्यांच्याबरोबर अशा पद्धतीने. तर चला निघतोय आता. आंघोळ वगैरे एकदम गरम पाण्याची सोय होती टकाटकमध्ये. इथं पाहू शकताय, एका साईडने पाणी टाकायचं आणि एका साईडने काढायचं. सोलर एकदम कडक आंघोळ झाली. आता निघतोय. मित्रांनो, तर आपण जिथं काल मुक्काम केला होता तिथं जास्त काही व्हिडिओ काढायला अलाउड नव्हते. तर त्या भाऊंनी लय पाहुणचार केला भारी आपला. मी काल पोहोचल्यानंतर त्यांनी पहिले मला चहा टोस्ट, नंतर संध्याकाळचं जेवण आणि राहण्याची पण एकदम उत्तम व्यवस्था केली. आणि राहण्याची व्यवस्था झाल्यानंतर सकाळी एक दुसरेच सर भेटले, जे मला ओळखत होते माझी गाडी पाहून. ते बी तिथंच होते. तर त्यांनी नाही सकाळी नाश्त्याला घेऊन गेले कॅन्टीनमध्ये. तर नाश्त्याला भाजी चांगली नव्हती, तर त्यांनी साखर आणि तूप आणि रोट्या अशा प्रकारे खाल्लं. तर मित्रांनो, त्या भावांना भेटून चांगलं वाटलं. हे 3 जण होते, तुम्ही फोटोमध्ये पाहू शकताय. तर चला निघूया पुढच्या प्रवासाला. मित्रांनो, तर आपण निघत होतो आर्मी कॅम्पमधनं BROच्या. तर हे आपले सर आहेत नागपूरचे. तर सर इथं मेडिकल असिस्टंट आहेत आर्मीमध्ये. तर सरांनी आपल्याला सगळ्या गोळ्या दिल्यात, पाहू शकता. हे फार म्हणजे जेवढं काही आपल्याला त्रास झाला तर सगळ्या गोळ्या दिल्या. जसं आपल्याला गुवाहाटीमध्ये त्या सरांनी दिल्या होत्या की सगळे एकदमच की बाबा तुम्हाला काही झालं तर ह्या गोळ्या खाल्ल्या की नीट होताल तुम्ही. तर थँक्यू सर. काय म्हणताल तुम्ही. भाऊ आमच्याकडे आलेत, आम्हाला भरपूर चांगलं वाटलं. आणि भाऊ आमच्याकडे थांबले आणि आम्ही त्यांची सोय केली राहायची. आम्हाला खूप चांगलं वाटलं त्यांनी सोय केल्याबद्दल. आणि आम्ही त्यांना आता मेडिकलच्या सगळ्या गोळ्या वगैरे दिल्या आहेत. तर भाऊच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. चला. मित्रांनो, तर सकाळी व्हिडिओ वगैरे टाकायला जमलं नव्हतं. त्या भावांना पण ड्युटी जायचं होतं, त्यामुळे तिथनं कॅम्पमधनं निघालो. तर खालसी या गावामध्येच एक हॉटेल आहे, या हॉटेलच्या इथं आपण थांबून नव्हे व्हिडिओ वगैरे अपलोड केले. जेवायचं होतं मला, तर पण पोट इतकं बळलं होतं की कारण सकाळी लय फुल नाश्ता केला होता. तर तसंच पुढच्या प्रवासाला निघतोय. तर इथनं व्हिडिओ वगैरे अपलोड केले तर निघतोय. पेट्रोल टाकूया आजच्या प्रवासामध्ये. तर इथं मागे 107.58. चलो मित्रांनो, तर चला पुन्हा प्रवासाला सुरुवात केली आता. आणि
ऊन चांगलं पडलंय आज. गाडी चालवायला लागल्यावर गरम नाही होत, पण एका जागेवर बसल्यानंतर गरम होत होतो चांगलं. ओके चलो मित्रांनो, ते एकदम सुंदर असा मित्रांनो ते एकदम सुंदर असा बोर्ड दिसलाय, आय लव्ह इंडियन आर्मी. तर इथे एक गाडीचा फोटो काढूया. माझा फोटो काढायचा नाही जमणार, गाडीचा काढूया आपण. ओके, गाडी आली म्हणजे मी पण आलो, असं आहे. बाकी काय नाही. दिसलं का तुम्हाला? गोप्रोचा नाद नाही भाऊ, एका ह्याच्यात सगळं दिसतंय एका फ्रेममध्ये. लय मोठं आहे कॅमेरात, यायचं नाही एका फ्रेममध्ये सगळं. मित्रांनो, तर एक सर भेटले होते आपले शिरूरचे, पण त्यांना नको म्हणले व्हिडिओमध्ये. मग चला आता आपण जाऊया पुढं. 35-38 स्पीड लिमिट सांगितली ह्या रोडला. नुसते डोंगर पठारच पठार आहे मित्रांनो. तर पाहू शकता किती सुंदर असा व्ह्यू आहे. इकडं वेगळा डोंगर आहे, इकडं वेगळ्या पद्धतीचा डोंगर आहे, समोर वेगळ्या पद्धतीचा डोंगर आहे, बर्फाचं पाणी येते, खाली नदी. अशामध्ये मला आतापर्यंत एक पण 2 व्हीलर गाडी दिसली नाही जातानी. येताना दिसले 2-3, जाताना दिसली नाही. मित्रांनो, तुम्ही आता लद्दाखमध्ये, आणि लद्दाखमध्ये नाही वेळ, मला तहान लागली आणि माझ्याकडचं सगळं पाणी संपलंय. हे पाहू शकताय, ही बॉटलमधलं पण पाणी संपलंय, आणि तिथं ही कॅन्ड आहे, कॅन्डातलं पण पाणी संपलेलं आहे सगळं. तर मित्रांनो, आता कुठली गाडी येते ती थांबते का बघूया आपण. माणसात माणूस की आहे का नाही ती चेक करूया. आता तर गाडी कुठं आलेली दिसा नाही मला. थांबल नक्की, एवढं काय अवघड नाही. पाणी आहे का? इकडून आली गाडी. मित्रांनो, आता किती वेळ थांबायला लागते काय माहिती. आता ते 1 मिनिट झाला, 1 मिनिट झालं ते पण नाही आलं. पाणी आहे का यांच्याकडे? एक गाडी आधी आल्टोवाल्याकडे पाणी आहे का बघूया आपण. तिने का पाणी आहे की असेल. पाणी आहे का? तिने का पाणी है मैम? थैंक यू. ओके, थैंक यू. मित्रांनो, तर फायनली आपल्याला पाण्याची बॉटल भेटलेली. पाहू शकता, अख्खी बॉटलच दिली अख्खी. धन्यवाद त्यांचं. कसली लँडस्केप आहे भाऊ. इकडं बघा, सगळे मातीचे डोंगर आहेत मित्रांनो. होय ना, माती आली खाली, पाहू शकताय. हळूहळू थोडी सलगती माती. माती म्हणू शकताय, बारकी खडी म्हणू शकताय. मित्रांनो, तर पहा, बुलेट फेल झाली. ती दिसते का बुलेट 350? पिकअप मध्ये टाकून चालवली. हिमाचलची बुलेट आहे. तर कुठली बी गाडी फेल होती तर लद्दाख मध्ये. असं काय नाही बाबा त्याला की स्पोर्ट बाईक फेल होत नाही, काय नाही. कुठली बी गाडी फेल होऊ शकते. मेन तर ड्रायव्हरच्या चालवण्याच्या एक्सपिरियन्सवर असतंय सगळं. त्याला व्यवस्थित गाडी चालवता आली तर गाडीला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ह्या वेळेस तर माझी गाडी आरामात चढली, काहीच कुठंच तकलीफ नाही दिली, एकदम 0. नाही तर इथं नाही वेळ, लय कुत्ती गाडी माहिती का, 100 cc ची, पण गाडी एकदम आरामात चढली. मित्रांनो, तर गाडी आरामात चढती लगा. एकदम म्हणजे एकदम आरामात चढली गाडी. चलो, आता इथं बघा, इथं एकदम मधोमध नाही असं हिरवगार गार्डन तयार झाले आणि इथं लोक
गाडी खाली घेऊन आपले मस्त मॅगी बिगी बनवतात, कॅम्पिंग करतात. तर मला पण मॅगी बनवायची, पण पाणीच नाही आहे. मेन गोष्ट, आपण आत्ताच पाणी मागून घेतली 1 बॉटल, त्यातली अर्धी पिलो. मॅगी किती बनवायची आणि काय काय करायचं. मित्रांनो, तर गाडी लय भारी चालती माझी ह्यावेळेस. तिथं मी फार कुदतोय. मी नाही मागच्या 2 वर्षापासून येतोय ना, ह्या चढांना गाडी लय कुदती. पार अशी रेंगत 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 घेऊन जायला लागते. मला एक ठीक आहे, ह्यो बी चढ. तर मित्रांनो, मला एक वाटतं की कशामुळे गाडी चांगली चालती मित्रांनो. तर गाडीला ह्यावेळेस प्रॉपर रेस्ट भेटलाय. मी काही लई वेळ चालवून आणलेली नाही आहे गाडी. मी मागे यायचो ना, तर गाडी एकदम गरम होऊन यायची. एका दिवसात 200 किलोमीटर चालायचो. त्यामुळं गाडीचं पार ही गरम होत असतं इंजिन. त्यामुळं गाडी ही पकडत नव्हती स्पीड. चलो मित्रांनो, तर फायनली एकदम असा स्ट्रेट रोड लागलाय. भरपूर म्हणजे आपण जोजीला पास सोडल्यापासून आपल्याला नाही असा स्ट्रेट रोड लागलाच नव्हता. आता स्ट्रेट रोड लागलाय एकदम. पाहू शकताय तुम्ही, पण हवा लय जोरात सुटली इथं. लोक लेह मधनं पण स्कूटर रेंटवर घेतात. ओके, एकदम जबरदस्त व्ह्यू आहे इथं. जुनी घर आहेत आणि ह्या डोंगराच्या मातीचा उपयोग करून बहुतेक इटा बनवते. इटा. चला आता निंबू का काय ते गावाचं नाव आहे. तिथं जेवाय थांबू. आता जेवायचंय मला. जेवण करूया मस्तपैकी. अडको क्या बोलते? कसला डोंगर आहे बघा, वेगळा दिसतोय. आता खाली निमू म्हणून गाव आहे. तर 12 किलोमीटर राहिले. 12 किलोमीटर पूर्ण डाऊनच दिसतंय. गाडी न्यूटर्न करूया, बघू किती लांब जाते आपण. कारण स्ट्रेटच रोड आहे, गाठबीट कुठंच नाही. आता गाडी न्यूटर्न केली. गाडीने 40चं स्पीड पकडलेलं आहे. तर वार तिकडच्या दिशेने उलट आहे ना. मी चालवत होतो तर 60ने चालत होते. आता 40-45. चलो पूर्ण डाव आहे. पूर्ण जिथं गाव येतंय ना, तिथे एकदम सुंदर अशी हिरवळ दिसते. पाहू शकताय, ही एका जागेवर नाहीये, सगळीकडे लद्दाख मध्ये एकदम ग्रीनरी. ओके, चलो मित्रांनो. तर जेवाय थांबलोय. जेवायसाठी पाहू शकता, हे मटर पनीर आहे, रोटे आणि सलाड आहे. अशा प्रकारचं जेवण आहे. आणि चलो जेवूया मित्रांनो. तर जेवण झालं इथं. निमू या गावामध्ये 170 रुपये हाफ मटर पनीर आणि रोट्या. पनीर खायची इच्छाच गेली बाबा मला. भेसळयुक्त पनीर बातम्या ऐकून पनीर खाल्लंच नाही मी. त्याने लई पनीर दिलं तर 6-7 पीस. मी 3च खाल्ले, बाकीचे तसेच ठेवले भाऊ. वाटाणा ग्रेव्ही खाऊन घेतली. मग पनीर खायची इच्छाच व्हाय ना. चलो आता तुम्हाला संगम पॉइंटलाच थांबणार आपण. मित्रांनो, आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा. त्यामध्ये मी आता लद्दाखमध्ये आपण आलेलो आहे संगम व्ह्यू पॉइंट. इथं पाहू शकता, इथं 2 नद्यांचा संगम होतोय. एक आहे जांस्कर रिव्हर आणि दुसरी आहे सिंधू रिव्हर. सिंधू म्हणजे इंडस रिव्हर म्हणून. इंडस रिव्हर आणि जांस्कर रिव्हर या 2 नद्यांचा इथं संगम होतोय. आणि मित्रांनो, हे ठिकाण किती उंचीवर येतं हे पाहू शकता. हे दोन्ही नद्यांचा संगम नाही, जवळपास 10,657 फुटा उंचीवर ह्या दोन्ही नदींचा संगम होतो. इतक्या उंचीवर 2 नद्या एकत्र येतात मित्रांनो. तर पाहिलं तर ही
ही नदी नाही वे गढूळ आहे, जांस्कर म्हणून रिव्हर आहे ना, ती पूर्ण गढूळ पाण्याचं आहे. पाहू शकता हे सगळं गढूळ पाणी दिसतंय. आणि ते इंडस रिव्हर आहे ना, तिचा स्वच्छ आहे. पण मित्रांनो आता पाऊस झाल्यामुळे त्याचं पण पाणी गढूळ आहे. पण फरक दिसतोय, ही जास्त गढूळ पाणी आहे, ती कमी गढूळ पाणी असे. आणि मित्रांनो इथं नाही वे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये म्हणजे मे ते सप्टेंबरपर्यंत रिव्हर राफ्टिंग पण होती. आता तुम्ही तर इथं पाहू शकता किती साऱ्या गाड्या लागल्यात रिव्हर राफ्टिंगसाठी. आपण इथं रिव्हर राफ्टिंग पण करू शकतोय. अशा पद्धतीने आहे मित्रांनो मी करत आहे संपूर्ण भारत यात्रा. त्यामध्ये मी आहे लद्दाखमध्ये आलेलो आहे. आपण पाहू शकताय चुंबकीय क्षेत्र. तर मित्रांनो आपण असं चुंबकीय क्षेत्र नाही वे कच्छमध्ये पण पाहिलं होतं, गुजरातमध्ये. आता लद्दाखमध्ये दाखवतोय मित्रांनो तुम्हाला. आणि ह्या चुंबकीय क्षेत्राची वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो 11,123 फुटावर आहे. 11,123 फुटावर हे मॅग्नेटिक झोन आहे. तर बघूया आपण गाडी कशी मॅग्नेटिक म्हणजे बंद करून कशी चढाव चढती, मॅग्नेटिक झोन आहे का नाही ते तुम्हाला दाखवतो आता. चला, मी आता मॅग्नेटिक झोनमध्ये आलोय लद्दाखमध्ये. आणि तिकडं पाहताय चढ दिसतोय तिकडं. आणि आता इथं बघू गाडी जाते का काय. तर मी आता बघा गाडीचं सगळं हात वगैरे सोडून दिलंय. आणि ह्याच्या म्हणजे गाडीची चावी चालूच आहे, गाडी बंद आहे. आणि बघा सहज 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 गाडी पळती. आता तिकडं एकदम चढ आहे आणि चढून गाडी आरामात आली. त्याला थर्ड पर्सन व्ह्यू पाहिजे कोणते मित्रांनो. तर गाडी कुठाय लागली आता इथं मॅग्नेटिक झोनच्या तिथं. ये रेस पार पूर्ण वडली मी, पाहू शकता टेकावली. ते अशी कुतत चालली गाडी. चला आता पत्ता साहेब गुरुद्वाऱ्यापाशी थांबू आपण. हा पेट्रोल पंप दिसतोय का, ह्या पेट्रोल पंपावर मी मागच्या वर्षी मुक्काम केला होता. ते मागच्या वर्षी गाडी इतकी स्ट्रगल करत होती ना, ते मॅग्नेटिक झोनचं गाडी वरती चढत नव्हती. मग तिथनं कशी बशी वरती चढवल्यानंतर इथं आलो होतो. तर इथं ह्याच्यात थांबलो होतो, आपला ही आहे ना पेट्रोल पंप, इथं थांबलो होतो. हे भाऊ आपले पंजाबचे आहेत. कहाँ से भाई? लुधियाना से. पिंटूला ये ले लद्दाख का मतलब होता है गांव। गाँव. हाँ गांव से एल ए का मतलब है लद्दाख. लद्दाख। ओके. मैं महाराष्ट्र पुणे. चलो आपसे मिलके बहुत बढ़िया लगा यार. तर मित्रांनो बरेच जण सायकली पण येतात. आता हा पाहू शकता 3 पोरांचा ग्रुप होता सायकली येणारे. 100 cc गाडी दिसली नाही मला अजून. हा दिसली होती कारगिल पाशी एक स्प्लेंडर, बाकी नाही दिसली कुठं. तर चला आता इथनं पुढे गेलं ना पत्ता साहेब गुरुद्वारा आहे 2-3 किलोमीटर. तुम्हाला गुरुद्वारा पण दाखवतो, त्याचा इतिहास पण सांगतो. मित्रांनो तर समोर दिसतोय का हा गुरुद्वारा पत्ता साहेब आहे. तर चला आपण थांबूया इथं थोडा वेळ. इथनं लेह काय 22-23 किलोमीटर असेल. तिथं जेवण नसतं केलं तर इथं जेवण भेटलं असतं आपल्याला. नाही तर रेंज नसेल. टावर लागलाय की रेंज पण आहे. जे मित्रांनो याची कहाणी लय भारी, ती कहाणी मी तुम्हाला. मित्रांनो तो फायनली गुरुद्वारा पत्ता साहेबला पोचलेलं आहे. आणि आता चला जाऊया दर्शन वगैरे घेऊया. कसं आहे काय तुम्हाला दाखवतो गुरुद्वारा. मित्रांनो तो फायनली गुरुद्वाऱ्यामध्ये पोचलेलो आहे. आतमध्ये कॅमेरा अलाउड नसेल बहुतेक. हा गुरुद्वारा पूर्ण आर्मीच्या अंडर आहे. तर चला जाऊया दर्शन कराय. मित्रांनो तुम्ही देखील लद्दाख ट्रिप करत असाल तर तुम्ही ह्या गुरुद्वाराचं दर्शन नक्की करा. तर मित्रांनो हा गुरुद्वारा आहे गुरुद्वारा पत्ता साहेब. जवळपास लेह पासून 25 किलोमीटर अलीकडे श्रीनगर लेह हायवेवर आहे मित्रांनो. तर ह्या गुरुद्वाराचं दर्शन केल्यानंतर तुमची लद्दाख ट्रिप नाही निर्विघ्न म्हणजे कोणतेही विघ्न येत नाही, सक्सेसफुली पार होते. तर मित्रांनो ह्या गुरुद्वाराला पत्ता साहेब गुरुद्वारा का म्हणतात, तर मित्रांनो ह्याचा इतिहास खूप मोठा आहे. तर मी फक्त पत्ता साहेब गुरुद्वारा का म्हणतात ते एवढंच सांगतो मित्रांनो. तर मित्रांनो 1970 मध्ये ज्यावेळेस हे दिसतोय का NH1 हायवेचं काम चालू झालं होतं, म्हणजे लेह श्रीनगर हायवेचं काम चालू झालं होतं. त्यावेळेस नाही इंडियन आर्मीला नाही एक दगड रोडच्या मधोमध त्यांचा जो सर्वे झाला होता त्यात येत होता. तर मित्रांनो तो दगड नाही त्यांनी खूप ह्यानी JCBने हलवण्याचा प्रयत्न केला, त्याला ब्लास्टिंग करण्याचा प्रयत्न केला, विविध नवनवीन यंत्रणांनी तो दगड हलवण्याचा प्रयत्न केला, पण तो दगड काही जागेवर हल्ला नाही मित्रांनो. तर नंतर त्यांच्या लक्षात आलं की इथल्या लोकांनी इथला इतिहास सांगितला की या ठिकाणी गुरु नानक जी आले होते आणि गुरु नानकजीच्या अंगावर एका राक्षसाने हा दगड ढकलला होता.
आणि तो दगड नाही वे त्या गुरु नानकजीच्या अंगावर गेला आणि त्याचं मेन तयार झालं होतं आणि गुरु नानकजी जसं ध्यान करत बसले होते म्हणजे तपस्या करत बसले होते त्यांचा नाही वे तसाच आकार त्या दगडावर उमटलेला आहे. तर मित्रांनो तो दगड आर्मीच्या लक्षात आल्यानंतर इंडियन आर्मीने तो दगड तिथंच ठेवला, रोड फक्त थोडा पलीकडून सरकवला. अशा प्रकारे ह्या गुरुद्वाराचा इतिहास आहे मित्रांनो. तेव्हापासून 1970 पासून ह्या गुरुद्वाराचं सगळं कामकाज नाही इंडियन आर्मीद्वारे पाहिलं जातं आणि हा गुरुद्वारा इंडियन आर्मीच्या अंडर आहे मित्रांनो. तर ही पाहू शकताय हा मित्रांनो ही पाहू शकता हा एक गुरुद्वारा पत्ता आहे साहेब मित्रांनो. इथं आला तुम्ही लेह श्रीनगर हायवेवर तर तुम्हाला नाही ह्या गुरुद्वाऱ्यामध्ये नाही फ्री मध्ये लंगर जेवणाची व्यवस्था आहे, चहा नाश्त्याची व्यवस्था आहे. चहा नाश्ता तर 24 तास चालू असतो. अशा प्रकारचं हे ठिकाण आहे मित्रांनो. तर तुम्ही लेह श्रीनगर हायवेवरनं जर लडाखला जात असाल तर ह्या गुरुद्वाराचं दर्शन नक्की घ्या आणि अशीच माहिती जाणून घेण्यासाठी तुमच्या भावाला फॉलो नक्की करा. तुमचा भाव करताय संपूर्ण पाहत यात्रा ती पण पॅशन प्रो या गाडीवर. तर फॉलो नक्की करा मित्रांनो. चला बाय बाय. चला मित्रांनो तर फायनली इथनं निघतोय गुरुद्वाऱ्यातनं. तर मित्रांनो तुम्ही देखील आला लेहला जात असाल तर ह्या गुरुद्वाऱ्याचं दर्शन नक्की करा. ह्या गुरुद्वाऱ्याचं दर्शन केलं ना तर तुम्हाला जी लडाख ट्रिपमध्ये त्याला काहीच अडचण येणार नाही अशा पद्धतीचं आहे. तर पाहू शकता समोर गुरुद्वारा आहे. तुम्ही जेवून नाही आला तर इथं लंगर पण आहे. इथं पुढे गेलं ना मेन गुरुद्वाराच्या तिथं लंगर पण आहे. तुम्हाला सांगायचं म्हणलं तर ते खाली दिसतं का तर कळस तिच्या खाली नाही तो दगड आहे आणि तिथे एक गुरुद्वारा आहे आणि तिथं वरती एक आहे. अशा प्रकारे 2 ठिकाणी आहे. तर इथं पाहू शकता 24 तास नाही चहा आणि टोस्ट वगैरे चालू असतात. एवढी मोठी टीप दिसते का, टिपमध्ये चहा बनवलेला आहे, लोक चहा पितात आणि इथं बुंदी प्रसाद पण असतोय. तर चला मेन तर मला पाणी भरून घ्यायचं इथं पाणी आहे फिल्टरचं तर पाणी भरून घेतो. अशा प्रकारचा हा गुरुद्वारा आहे. चलो आपली गाडी इथे गाडीचं रक्त कळायला लागलं परत गाडीचं ऑइल लिकेज झालं. चला आता उद्या गाडीचं कामच करायचे बघूया कसं होतंय काय होतं. इथं ऑइल सील भेटणं तर लय मुश्किल आहे. इथं विदेशी पण पर्यटक लय तिथं. ओके चल हाँ हमें तो अभी श्रीनगर वाले हाँ जाने का है कौन सा कोई रूट से जाने का? नहीं मैं तो घूमूंगा अभी 15 दिन फिर मैं मनाली निकलूंगा स्प्लिटी वैली के लिए. अच्छा मनाली से होते हुए जाएगा. हाँ कहाँ से आप? हम लोग बंगाल से. बंगाल से कैसे आए आप? हम लोग तो गाड़ी रेंट करके आए क्या आप? बाइक गाड़ी रेंट की है क्या आपने इधर से? नहीं किया. हम लोग दिल्ली आया, दिल्ली से एक बस है ओके ओके तो बस में इधर आया लिए मैं अब इधर आके बाइक रेंट पे लिया ओके ओके फिर इधर से सीना को जाएंगे ट्रेन बस में जाएंगे. ओके ओके चलो. चलो ठीक है. कितना दिन हुआ आपका? मेरे को 77 डेज हो गए. हाँ तर मित्रांनो फायनली निघतोय आता इथनं गुरुद्वारा पत्ता साहेब पासून. तर 1 मिनिट फोटो काढायला ह्यांना. भाई एक फोटो खिचो यार मेरा. मित्रांनो तर चला आता आपल्याला जायचं लेहला. लेह इथनं किती किलोमीटर आहे? लेह इथनं बरोबर 25-26 किलोमीटर असेल असं वाटतंय मला. चलो मित्रांनो तर बर्फाचे डोंगर दिसायला लागले पाहू शकता इथं बर्फाचे डोंगर. आपण इथं एक आता ही काढू शॉर्ट घेऊ एक ह्याचा. चला तर तिकडं सगळी बर्फाची रेंज दिसायला लागली. माउंटन रेंज दिसतंय का नाही तुम्हाला काय माहिती ह्याच्यात काय दिसायचं गोप्रोत. तर समोर सगळं बर्फाची माउंटेन रेंज दिसायला लागली आपल्याला आता. तर इथनं 22 किलोमीटर जायचंय पण ही हिरवा पट्टा तर इथंच दिसायला लागलाय. हिरवा पट्टाच लेह असणार आहे. आपल्याला 24 किलोमीटर जायचं. आत्ताच आपण फोटो काढला 24 किलोमीटर. तर चला जाऊया आता. सगळं डाऊनच असणार आहे. लेह सिटी बहुतेक 10,000 फुटावर असेल असं मला वाटतंय. एवढं सगळं ग्रीन पट्टा लेह का काय काय का नाही मला कुठं लेह. या ग्रीन पट्ट्याच्या पुढे लेह काय माहिती. चलो
मित्रांनो तर का थांबवताय तिथं काही कळा नाही. मित्रांनो तर इथं आपण लद्दाखमध्ये एंटर केल्या 50 रुपये. करो या ऑल कंट्रीज करो, ऑल बोल्ड करो आप, हमें उससे कोई म्युनिसिपल टोल फ्री, ये तो लिखा है टोल फ्री लिखा है इधर ले श्रीनगर हाईवे. तो पैसे किस लिए ले रहे? भाईजान अगर आप इधर नहीं काटोगे, मनाली से जाना है ना हाँ हाँ. तब भी उधर आप लोग पकड़ेंगे, वरना यही टिकट कटा लो वही लगेगा आपको उधर. नहीं फिर मैं उधर ही कटा लेता हूँ ना. नहीं नहीं, आप इधर काटो, क्योंकि उधर से आप यहाँ से आप इधर से एंटर गए ना, तो हाँ. यहाँ पे काट लो. आप इतना बहस करने की जरूरत नहीं सर, आप काट लो, यहाँ पे जाम लग जाता है सर. जाम क्या, आधे तो ऐसे ही चले जा रहे हैं यार. हाँ सर, वो तो बाकी के चले जा रहे हैं आधे. लोकल होता है. लोकल नहीं यार, मेरे सामने अभी कितनी गाड़ियाँ गई यार. एक गाड़ी भाग जाएगी तो क्या करेंगे आप उसको? और मेरे को भी छोड़ देते एक गाड़ी को तो ऐसा कुछ नहीं होता आपका. देने में क्या दिक्कत है? अरे 50 रुपीज क्या मेरे लिए बहुत है 50 रुपीज भाई, आपके लिए. लद्दाख का है ये, रोड बनाना पड़ता है. अरे रोड तो बॉर्डर रोड ऑर्गेनाइजेशन बना रही है, गवर्नमेंट थोड़ी ही बना है. है ना, जो म्युनिसिपल सिटी के अंदर बनता है. मित्रांनो तर चुकीचं काम चालू केलंय इथं, पैसे लुटायचं काम चालू केलंय. चला जाऊ द्या, 50 रुपये घेतले. त्या पोलीसवाल्यांना विचारू आपण काय नक्की. मैम ये पैसे किस लिए ले रहे हैं? ये टूरिस्ट टैक्स वाला है. तो ये गवर्नमेंट का है क्या प्राइवेट है? मित्रांनो तर बघा किती गाड्या चालल्यात. विदेशी. मित्रांनो तर इथं हॉल ऑफ फेम म्हणून म्युझियम आहे कारगिल वॉर मेमोरियलचं. तर चला दाखवू तुम्हाला. ओके चलो, यू टर्न मारून यायला लागल लॉंग. मित्रांनो तर हे पाहू शकताय हॉल ऑफ फेम. हे कारगिल युद्ध झालं होतं ना त्याबद्दलचीच माहिती आहे, म्हणजे इथं आहे कारण मी येऊन गेलो इथं. अशा पद्धतीचं आहे. फोटो खींचना था सर. फोटो खींचना था. हाँ वो बाइक उधर पार्किंग की दिख रहा है, वहाँ खड़ी करके आके फिर खींचना जाओ. पार्किंग का पी दिख रहा है उधर क्या? हाँ वही पार्किंग है, बढ़िया, नो चार्ज फ्री. ओके ओके. आराम से रखे आओ बाइक. टिकट बंद हो गया क्या? टिकट सीधे म्यूजियम का मॉर्निंग में 9 बजे ओपन होता है. हाँ 9 बजे से 1 बजे तक. ओके फिर 2:30 से 6 बजे तक. 6 ओके. बजे म्यूजियम बंद हो गया. अभी लाइट एंड साउंड शो चलेगा 8 बजे. ओके ओके 7 बजे उसकी टिकट मिलेगी. ओके. कितनी टिकट है? हाँ? कितनी टिकट है उसकी? 125 रुपये की है. ओके ठीक है, पार्किंग में लगा लो, रुकना है तो. मेरे को खाली क्या 1-2 फोटो खींचने थे वो. ओके ओके. मित्रांनो चा फोटो काढूया, तर त्यासाठी गाडी पार्किंगला लावून यायला लागेल आपल्याला. मित्रांनो तर गाडी पार्किंगला लावली आणि आता चाललोय आपण म्युझियम पाहिला. तर बघा कसला संध्याकाळी जबराट व्ह्यू येतोय. क्लॅरिटी ऑटोमॅटिकच फोनची वाढती. असल्या आकाशाचा व्ह्यू बघा कसला जबरदस्त दिसतो. तर चला.
मित्रांनो, हॉल ऑफ फेमला पोचल्यानंतर गाडी पार्किंगला लावल्यानंतर ना आपल्याला हे रणगाडी वगैरे पाहायला भेटतात. तर मित्रांनो, हे आत्ता सध्या भारतीय सैन्यामधनं निवृत्त म्हणजे रिटायर झाले रणगाडी, त्यांचा वापरात येत नाहीत आता. तर मित्रांनो, हे रणगाडी 1965 आणि 1971च्या युद्धामध्ये वापरली होती. तर मित्रांनो, लडाखच्या उंच डोंगरामध्ये तोफा घेऊन जाणं मुश्किल होतं, त्यामुळं डायरेक्ट गाडीमध्येच तोफ लॉन्चर बनवलेलं होतं. अशा प्रकारे पाहू शकताय जीपमध्येच तोफ लॉन्चर होतं. हे आपण नाही तनोड किंवा लुंगीवाला इथे पण पाहिलं होतं. आणि मित्रांनो, एकाच वेळेस अनेक शॉट तोफांचे टाकायचे असेल तर हे खास एक मशीन आहे मित्रांनो. ह्याच्यामध्ये एका पाठोपाठ एक नुसते गोळे लोड करून ठेवायचे आणि एकदा चालू केलं की ते एकदम फायर करतं. अशा प्रकारचे हे तोफ लॉन्चर आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, पुढं आलं ह्याच्या तर हॉल ऑफ फेम म्युझियमचं तिकीट काउंटर दिसतंय मित्रांनो. तर इथं नाही वे 125 रुपये तिकीट आहे आणि विदेशी लोकांसाठी पण 125 रुपये तिकीट आहे मित्रांनो. तर विदेशी लोकांसाठी जास्त तिकीट असलं पाहिजे, कारण आपण बाहेर देशात जातो त्यावेळेस आपल्याकडून जास्त पैसे घेतले जातात. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे आहे हॉल ऑफ फेम मित्रांनो. इथं 1965चं युद्ध, 1971चं युद्ध आणि 1999च्या युद्धामध्ये जवानांच्या साठीचं एक मेमोरियल बनवलेलं आहे. आणि मित्रांनो, हे म्युझियम आहे, त्यामध्ये आपल्याला नाही वे इथं युद्ध कसं झालं आणि इथं लडाखच्या टेकड्या कशा आहेत ते सर्व पाहायला भेटतात. त्याचबरोबर -50 डिग्रीमध्ये आपले जवान कसे राहतात सियाचीन बेस कॅम्पला, ते सगळं इथं आपल्याला पाहायला भेटतं मित्रांनो. तर फायनली आपण लेहमध्ये पोचलोय आता. तर पाहू शकता आपला ध्वज कसला मस्त फडकतोय वरती, दिसला का तुम्हाला? ओके, लई छोटा दिसतोय याच्यात. आणि मित्रांनो, तिथनं 25 किलोमीटर क्लिअर दिसत होतं त्या डोंगरावरनं, सपाटच होतं, पूर्ण डाऊन आलोय आपण. चला, आपल्याला आता गुरुद्वाऱ्यात थांबायचे मित्रांनो. तर पाहू शकताय बोर्ड, वेलकम टू लेह. तर मित्रांनो, आपण लेहला फायनली पोचलेलो आहे. दिसलं का वेलकम टू लेह मित्रांनो? तर वेलकम टू लेहमध्ये फायनली आपण पोचलेलो आहे. इथं पाहू शकता एक पुतळा आहे, स्तंभ आहे, म्हणजे स्टॅच्यू आहे इथल्या लोकल माणसाचा. त्या व्यतिरिक्त इथं पाहिलं तर एक स्तंभ आहे. पोलीस होते आता, पोलीस किती घ्या पोलीस. हॅलो सर, आपल्याला इकडून वरती जायचं. आता मी मागच्या वेळेस आलो होतो त्यामुळे मला माहिती आहे की गुरुद्वारा कुठे, तर त्या गुरुद्वारात जायचे मुक्कामी आपल्याला. चलो, 7 वाजत आले तर इकडे उजेड आहे. भाई मुझे उस तरफ गुरुद्वारे में जाना है, गुरुद्वारे में जाना है, गुरुद्वारे. हाँ, पार्किंग थोड़ी, मैं गुरुद्वारे में ही गाड़ी लगाऊंगा. नहीं जाता है, मैं पिछली बार गया था. हाँ हाँ, यही गए. हाँ चलो, थँक्यू. तर फायनली गुरुद्वाऱ्यामध्ये आलोय आता. गुरुद्वाऱ्यामध्ये पहिल्यागत स्पेस राहिला नाही आहे. इथं पाहू शकताय टाक्या बिक्या ठेवल्यात. पहिले इथं गाड्या लावायची जागा होती, आता बघू इथं काय होतंय मित्रांनो. तर फायनली गुरुद्वाऱ्यामध्ये पोचलोय आता. तर आता थांबायचंय, बघूया. गर्दी दिसती, लय लोक दिसतात. तर चला बूट काढूया आणि जाऊया. मित्रांनो, तर फायनली राहायची व्यवस्था झाली. अशा प्रकारे राहतो इथं. सर्दी लई झाली भाऊ, काहीच सुचा नाही मला सर्दीमुळं. बघूया आता उद्याचे दिवस रेस्ट करावं काय कळा नाही मला. गोळ्या खाऊन झोपावं वाटतंय. The next day. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा, 12 ज्योतिर्लिंग यात्रा. त्यातील दिवस आहे आज 78वा. तर 78व्या दिवशी आपण लेहमध्ये, तुम्ही पाहिलंच की काल रात्री आपण लेहच्या एका गुरुद्वाऱ्यामध्ये थांबलो होतो. तर मित्रांनो, एकदम लेह सिटीच्या सेंटरलाच गुरुद्वारा आहे. इथनं वरती गेलं ना तर लेहचा फोर्ट आहे, इथे जुना किल्ला आहे. अजून इथंच मार्केट आहे, मेन स्ट्रीट आहे ना संध्याकाळची, ती पण इथंच आहे. तर अशा प्रकारे आपला कालचा मुक्काम होता. इथं काल फुल हॉल पाहिला होता, पण सकाळी सगळी 4 वाजता निघून गेली, कळत नाही. मी एकटाच राहिलो होतो अशा पद्धतीने. आणि आता तिथे एक आजी आली पंजाबची. बाकी ओके सगळं. आपण निघूया आता पुढच्या प्रवासाला. मेन म्हणजे पहिलं आता नाश्ता करतो, मिसळपाव खायला जाणार आहे मी. इथे एक मराठी रेस्टॉरंट आहे, तर तिथं जाऊया, बघूया कसं राहतंय मिसळपाव. चला.
मित्रांनो तर मार्केटमधनं चाललंय आता चालत लय लांब नाही आहे, त्यामुळे गाडी परत आहे तिथंच पार्किंगला लावली. निघालोय आता. गाडीची चावी बघू द्या मग पहिली. ते इथं पाण्याची बॉटल बिटल मग लयही झालंय, जड झालंय. मित्रांनो तर फायनली पोचलं इथं खानावळ म्हणून आहे महाराष्ट्रातलं एक हॉटेल. तर तिथं जायचं आहे. तर आतमध्ये इथनं मेन रोडमध्येच आहे, मेन स्ट्रीटला, तिथनं आतमध्ये आहे थोडं. तर आतमध्ये गेल्यानंतर ना आपल्याला मित्रांनो तर जेवायला आलोय आता खानावळ मराठी. तर इथं आपल्याला मिसळ खायची. मिसळ कुठं दिसते इथं? मिसळ पाव 160 रुपयाला. ठीक आहे, मिसळ पाव घेऊ. हे पाव एक्स्ट्रा 18 रुपयाला आहे. बघूया कसं लागतंय आता. चलो मित्रांनो, तर आपण खानावळ हॉटेल म्हणून आहे लेह लडाखमध्ये, तिथं आलो. तर हे भाऊ आपल्या ओळखीचे भेटले. कुठले भाऊ तुम्ही? नागपूरचे होय. कसं वाटलं लडाख? किती दिवस झालं इकडे? रात्री चालू आहे का? डोरेमॉन. तर मित्रांनो या भाऊंना भेटून चांगलं वाटलं. आपली माणसं इतक्या लांब भेटल्यावर भारी वाटलं. कसं झालं, गाडीवाले का इथनं गाडी रेंट करायला? बसनी आलो. आता रेंट का ना गाडी? ओके, तर चला त्या नाश्ता करूया. मित्रांनो तर मिसळ खातोय इथं आपलं मराठी खानवळ म्हणून आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे मिसळ आहे. इथं भेटती हीच महत्वाची मित्रांनो. हे अशा प्रकारचं मेनू कार्ड आहे, तुम्ही पाहू शकताय. तुम्ही कधी आला तर या भाऊच्या हॉटेलला नक्की भेट द्या. व्हेज नॉन व्हेज सगळं इथं भाऊकडं. चला खातो मी. भाऊ भाऊ एकच मिनिट गाणं बंद करा. एकच मिनिट. मित्रांनो मी आता लेह लडाखमध्ये आहे आणि इथली आपली महाराष्ट्रातील खानवळ म्हणून इथं जेवणाचं हॉटेल आहे, एकमेव हॉटेल आहे महाराष्ट्रातलं. तर तिथं जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर हे सर भेटले आपले. सर हे शिरूरचे आहेत. सर काय म्हणताल तुम्ही? तुमचं नाव सांगा. तुमच्या कोण ओळखीचं भेटलं तर कमेंट करा मला. नमस्कार सगळ्या प्रेक्षकांना. माझं नाव मनोज चोथे आहे आणि मी पुणे जिल्ह्यातला शिरूरचं राहणार आहे, पण मी सध्या रांचीमध्ये आहे आणि मी सध्या तिथे DIG म्हणून पोस्टेड आहे. तर मागच्या 6 ते 7 दिवसांपासून आम्ही लेहमध्ये आहोत आणि आज आम्ही इथे खानावळ नावाच्या रेस्टॉरंटमध्ये, जे की अस्सल ऑथेंटिक मराठी खाण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि एकमेव आहे, इथे आलेलो आहोत सध्या. ताई तुम्ही काय म्हणताल? एकदम छान. म्हणजे एवढा दिवस आम्ही ते मॅगी आणि ते नाही चालू मॅगी आणि तेच नूडल्स ते खाऊन वैतागलो होतो. पिठलं एकदम सुरेख आहे. मिसळ पण एकदम छान आहे. वडापाव आणि कांदा भजी आम्हाला तर खाऊन आनंद झाला. काय म्हणशील? एकदम माझं नाव अंजने आहे आणि हे एकदम मस्त आहे. असं वाटतं की मी महाराष्ट्राला परत मी आला. वाटतच नाही की लडाखमध्ये आहे मी. आणि मिसळ आणि वडापाव एकदम मस्त आहे. काय म्हणले. तर मित्रांनो ह्या सरांना भेटून चांगलं वाटलं. तर सरांनी पाहताशानेच मला स्माईल दिली होती. सरांना कळलं होतं महाराष्ट्रातलंच आहे. तर सरांना भेटून चांगलं वाटलं. हे आपले पाठीमागचे भाऊ आहेत ना, हे पण आपले नागपूरचे आहेत. तर त्यांना भेटून पण चांगलं वाटलं. आता फायनली निघतोय मी आणि आता आज गाडीचं काम करायचं जाणार आहे आपण. चला मित्रांनो, तर जेवण केलं, मिसळ पाव खाल्लं. मस्त होता मिसळ पाव जसा. तर मिसळ पावला सॅम्पल होतं ते बटाट्याची भाजी होती. 1 मिनटं फोटो का खिचतंय. बटाट्याची भाजी होती आणि 160 रुपयाला मिसळ पाव होता. 18 रुपयाला एक पाव होता. म्हणजे एक पाव एक्स्ट्रा घेतला तर आपले टोटल 178 रुपये झाले. चांगलं होतं. एक पावाचा 2 पाव, म्हणजे आपल्या इथं जे 2 पाव आहेत ना तिथं त्याचा एकच पाव होता इथं. त्यामुळं चांगलं वाटलं. आता इथं आपल्या गुरुद्वाऱ्यात जायचं आहे. चलो मित्रांनो, तर फायनली गुरुद्वाऱ्यात आलो आहे परत आणि आता झोपतोय. इथं तास 1.5 तास आराम करतो आणि मग गाडी सर्व्हिसिंग करायला जाऊया. मित्रांनो, तर फायनली निघतोय आता इथनं आणि संध्याकाळी परत मुक्कामाला यायचं इथंच आपल्याला. मित्रांनो, तर फायनली गुरुद्वाऱ्यातनं निघालोय मेन रोडला. तर चला मेकॅनिककडे जाऊ. आपल्याला दरवेळेस जातो त्याकडेच जातो. ऑइल बदली करून घेऊया आणि बाकी काय करायचं मग.
बाकी नाही काय करायचं. चलो मित्रांनो, तर फायनली आपण आलेलो आहे ह्या भाऊच्या गॅरेजला. पुन्हा ओळखतोय का नाही भाऊ काय माहिती मला. पहचाना क्या? पहचान लिया. मित्रांनो आहे लक्षात आहे म्हणजे. कुठलेच आहे तुम्ही? हां सांगलीचे. फिरायला आलाय का ड्युटीला आहे? फिरायला आलाय. तर सर बघा या गाडीने आलेत विक्रांत. मित्रांनो, तर आपण आलेलो आहे आता गॅरेजला. तर ह्या वेळेस काय गाडीचं एवढं मेजर काम नाही आहे. मागच्या 2 वेळेस नाही गाडी झटका मारायची, त्यामुळं भाऊकडे घेऊन येत होतो मी. पण आता गाडीचे ब्रेक वगैरे टाईट करून घेतो आणि ऑइल चेंज करायचं का नाही. 1,500 किलोमीटर झालं आहे चेंज केलेलं. बघूया काय म्हणते भाऊ. चलो पाणी पिऊ दे पहिलं मला. मित्रांनो, तर लोक म्हणतात की बाबा लय परफॉर्म करते हिमालयन गाडी. इथं बघा हिमालयन गाडीचं पण इंजिन डाऊन झालेलं आहे. लेह लद्दाख आपकी खुर्ची तो कमजोर हो गई आहे. इकडे सगळे हिमालयन गाड्याच आहेत. मित्रांनो, फायनली भाऊला टाइम भेटला आणि आता भाऊ आपल्या गाडीचं काम करतोय. कामामध्ये इथं काही एवढा प्रॉब्लेम नाही आहे गाडीला. भाऊ गाडीचं ऑइल वगैरे चेक करतोय चालेल का नाही. आता 1,500 किलोमीटर झालंय. ऑयल नहीं है क्या? कम है क्या? बहुत कम है. डालो भाई एक बार फिर. चेंज कर दे. हाँ 2 मिनट. सीधा करो सीधा. हाँ कम हुआ है इस पर. कम है. कम है ठीक है. इतना है. हाँ ये थोड़ा कम है. ठीक है डाल दो, बदली ही कर दो नहीं तो. चेंज कर दूं. हाँ क्या ड्राइवर लेवल को टॉप अप करो खाली. हाँ टॉप अप ही कर दो. हाँ फिर मैं वापस घूम के आ जाऊंगा ना तो फिर चेंज करेंगे. इधर चेंज करेंगे. तर मित्रांनो, गाडी नाही ऑइल बदली केलेली. 1,500 किलोमीटर झालंय त्यामुळे ऑइलचं फक्त हाँ लेवल आएगा उतना डाल दो. 300 में डालता हूँ. हाँ अभी तो बहुत रेट बढ़ गए यार. बहुत रेट हो गया मोटर का तो. हाँ 1400 चला गया. हाँ ये पहला 1175 था. उतना ही है. पुराना रेट का ही है क्या डब्बा ये देखो 25 का है. कुछ बड़ा होगा. हाँ 1135. हाँ 25 का ही है. तो मित्रांनो ऑयल लेवल हाँ डालो. ज़्यादा नहीं होना चाहिए भाई, नहीं तो ऑयल फेंक देता है बाहर. मेरे पास है एक्स्ट्रा ऑयल, कम पर गिरेगा तो मैं डालूंगा. 300-400 में डाल दो क्योंकि 400 में तक तो जाएगा. ओके भाई यार मेरे को पहचानते थे पहले से या नहीं? पहचानते थे. कैसे पहचान लिया मेरे को? 3 साल पहले आए थे. हाँ. हर साल आते तो. हाँ हर साल तर आते. तर मित्रांनो, भाऊचं गॅरेज तिकडं होतं पहिलं पेठेला. पहिले ऊपर दुकान था, उधर आते थे. उभं था तब भी आया था. मागच्या वर्षी इकडं आलं. भाऊला मी पिछले हुडकत साल तो दुकान नहीं मिला था, फिर ढूंढ के आए हा थे. ढूंढ के आया था. मागच्या वेळेस हुडकत आलं होतं. देखो एक बार ऊपर खींच के. सीधा करो. हाँ. मित्रांनो, तर भाऊ काय ते मित्रांनो तर गाडीला काय ते प्रॉब्लेम झालाय. आपण लेह लद्दाखला आल्यावर. भाऊ भाई क्या हुआ है? कार्बोरेटर सेटिंग करना पड़ेगा सर. कार्बोरेटर सेटिंग करना पड़ेगा क्या? स्पार्किंग प्लग चेक करना पड़ेगा. कार्बोरेटर सेटिंग करना पड़ेगा ओके क्योंकि हाई एल्टीट्यूड जा रहा है ना गाड़ी. हाँ हाँ. हाँ जी. तर मित्रांनो अशा प्रकारे भाऊ चेकिंग होते. तो इतना भाई धक्का बाजी धक्का दे दो. चलो भाई. मित्रांनो, तर फायनली निघतोय इथनं. ही पाहू शकताय चित्ता चौक. रॅन्चो स्कूलला जाऊ का नको मला काही कळलं नाही. चला जाऊन येऊ. पण निघालोय रॅन्चोच्या स्कूलकडं आणि तिथं जाताना आपल्याला वाटत आता हे पाहू शकताय. हे बघा असले दगडी लागलेत मोठी मोठी.
आणि इथं ह्या दगडांच्या इथंच नाही मॉनिस्ट्री, शेई मॉनिस्ट्री म्हणून आहे मित्रांनो, पाहू शकताय. मित्रांनो तर बघा कसले दगडाचे पहाड आहेत. प्रत्येक ठिकाणी डोंगराचा टाईप वेगळाच आहे भाऊ. मित्रांनो तर आपण चुकीच्या गेटमधनं गेलतो, आता ह्या गेटमधनं जायचे. ओके चलो मित्रांनो, तर आता चपराट केलंय, पेविंग ब्लॉक वगैरे टाकले, सगळं टाकलंय अशा पद्धतीने. मागच्या वेळेस सगळं नुसतं मातीचंच होतं अख्खं. लय मोठा ग्रुप आलाय हा, कुठला काय माहिती. मित्रांनो तर पोचलोय आता रँचो स्कूल अँड कॅफेला. इथे गाडी पार्किंगला लावली आणि इथनं आज जायचं. हे काढला का नाही फोन? हो काढला. चला मित्रांनो, तर फायनली आपण जाऊया आतमध्ये. तर मित्रांनो हे ठिकाण नाही, लेह शहरापासून 14 किलोमीटर मनाली रोडकडे, कारूकडे जाणाऱ्या रोडवर आहे. तर या ठिकाणी 3 इडियट पिक्चरच्या शेवटचे जे सीन होते, तो लद्दाखमध्ये एका शाळेत शिकवतो, तर ते इथं आहे. तो इथं शूट झाला होता मित्रांनो. त्यामुळे ह्या स्पॉटला नाही रँचो स्कूल म्हणून ओळखलं जातं मित्रांनो. खरं रँचो ते तुम्ही सोनम वांगचू सर पाहता, ते खरे रँचो आहेत आणि त्यांनी उपोषण केलं होतं मित्रांनो. आता त्यांनी सोडलं उपोषण काल, पण मित्रांनो त्यांच्या स्टोरीवर बेस हा पिक्चर होता मित्रांनो. आणि त्याची शूटिंग इथंच झाली होती लद्दाखमध्ये, कारण ते सोनम वांगचू सर लद्दाखचे आहेत. तर मित्रांनो चला आज जाऊया. तर हे पाहू शकता, शेवटचं जे पिक्चरमध्ये भिंत दाखवली होती ना, ती भिंत तिथे मित्रांनो. पुढं आल्यानंतर ना तुम्हाला इडियट वॉल म्हणून दिसेल. तर मित्रांनो हे भिंतच आहे, हे भिंतचा इथं एक सीन शूट झाला होता. तर अशा प्रकारची ही इडियट वॉल आहे मित्रांनो. त्यापुढं हे असं बसायच्या खुर्च्या पण आहे अशा प्रकारे फोटो काढण्यासाठी. तर तुम्ही पाहू शकता इथे शेवटचा सीन, त्यावेळेस एक मुलगा बल वयनं खाली सोडतो त्यावेळेसचा आहे. आणि हे 3 इडियट्स बघा, ऑल इज वेल. मस्त बनवलं आहे सगळं, एकदम चांगला स्पेस आहे आणि भारी वातावरण आहे. तुम्ही बघा आकाश बिकाश कसं दिसतंय एकदम. जेवढे मेन कॅरेक्टर होते ना, ते त्यांचे इथं नाही. हे पाहू शकताय चित्र वगैरे काढलेले आहेत अशा पद्धतीने. इथे एक कॅफे पण आहे आणि कॅफे आहे रँचो कॅफे म्हणून आहे त्याचं नाव. मित्रांनो तर हे पाहू शकताय, हे 3 इडियट मधले सीट आहेत. बस बैठो अशा प्रकारचं टोटल सगळा भाग आहे. तिकडं पण आहे ऑल इज वेल लिहिलेलं. ते ड्रम पण आहे, त्या ड्रममध्ये आंघोळ काय तसे दाखवायचं. आता सगळं सूर्य तिकडून चमकतंय, काय दिसायचं तुम्हाला. मित्रांनो तर फायनली रँचो स्कूलला बाय बाय म्हणून परत आपण लेहच्या दिशेने चाललो आहे. 14 किलोमीटर आलो होतो, 14 किलोमीटर जायचं आहे. आजचा मुक्काम पण आपण गुरुद्वाऱ्यामध्येच करणार आहे. बघूया कसा होतोय मुक्काम काय. चलो मित्रांनो, तर प्रत्येक ठिकाणी डोंगराचा टाईप वेगळा आहे. हे बघा कसला एकदम प्युअर चट्टानाचा डोंगर आहे. ही बघा दगडी कशी बाहेर आलेली. या दगडांमुळं रोडला असा टर्न यायला लागला, इतका मोठा दगड आलाय. काही ठिकाणी मातीचे आहेत, काही ठिकाणी पूर्ण चट्टानाचे दगड आहेत. असे वेगवेगळ्या टाईपचे लद्दाखमध्ये. हे बघा कसला दगड आहे. ह्या दगडावर मॉनिस्ट्री बनलेली, दगडाचं डोंगर आहे पूर्ण. अशा पद्धतीने एकदम जबराट जुन्या पद्धतीची मॉनिस्ट्री बनलेली. तर आता ते बंद झाले असेल, संध्याकाळचा वेळ झाला, फार 7 वाजून गेल्या. तर इथे एक फोटो काढूया आपण. चलो, शाही पॅलेस.
शे पॅलेस ओके. मित्रांनो तर कसलं जबरदस्त दिसतंय झाडं. वाव. मित्रांनो तर इथनं जिथं गॅरेजमध्ये आलो होतो मग अशी तिथनंच परत 3 लिटरचं एक कॅन घेतले आपल्याला एक्स्ट्रा पेट्रोल कॅरी करण्यासाठी. आता हे कुठं ते बांधायचं आणि आपल्याला लागेल त्यावेळेस वापरायचं. अकेले नीरज भाई किधर गया? चलो निकलो क्या? चलो भाई. हाँ तू बहुत लंबा हो गया यार. हाँ भाई बोलेगा बार बार यही बोल रहे. हाँ तुम्हारा नाम भूल गया मैं. अगले साल पहचान लोगे? अगले साल आओगे तो पहचान लोगे क्या? मैंने उधर से आते आपको पहचान लिया था. हाँ मैं कह रहा था मैं बाइक में हाँ. चला मित्रांनो निघूया. आता खायसाठी भेळ घेतली आणि पही घेतले. तर चला लय महागाई जेवण इथं. आपलं इथं भेळ 50 रुपयाची लाया 2 दिवस खाईल मी, इतकी भेळ होईल त्याच्यात. चलो मित्रांनो तर अशा प्रकारे आजचा दिवस संपला आपला. तर मित्रांनो आज मी ठरवलं होतं की विश्रांती करेल पण विश्रांती करायला काही जमलं नाही. दुपारनं गाडीचं काम करायला गेलो तिथनं मग ते रॅन्चो स्कूलला गेलो. मग आता संध्याकाळ झाली आणि गुरुद्वाऱ्यात जिथं थांबलोय ना तिथं 300 रुपये एका दिवसाचे राहायचे. अशा पद्धतीने आहे. तर उद्या फायनली आपण खाळदुंगला पासला जाणार आहे मित्रांनो. आज भरपूर साहित्य घेतलं मी पण ते काही रेकॉर्ड करायचं राहिलं. मेमरी संपली होती. आपण ह्याच्यासाठी खाण्यासाठी भेळ फरसाण असल्या वस्तू घेतल्या. अजून ही आपलं इलेक्ट्रॉनिक्सचं पण सामान म्हणजे मोबाईलचे चार्जिंग केबल अजून ते मल्टीप्लगर एक नव्हे आपला अमरनाथ यात्रेच्या तिथंच राहिला होता. असे सगळं साहित्य घेतलं आणि आपण उद्या प्रवासासाठी तयार झालोय. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. चला बाय बाय.